नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुरेंद्र मेघ दारोडा आहे. हाय सुरेंद्र भाऊ. हाय मित्रांनो, परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनॉनिमस सहकार्य म्हणून आजचा दिवस दारू नाही प्यात. दारू बद्दलच किंवा इतर माझ्या स्वभाव दोषांबद्दलचं ऑब्सेशन, आकर्षण आज त्या परमेश्वराने निर्माण नाही होऊ दिलं. त्यामुळे त्या परमेश्वराचा अत्यंत आभारी आहे. तुमच्या सगळ्यांचा पण आभारी आहे की मला तुम्ही माझे अनुभव कथन करण्यासाठी तुमचा वेळ दिला. मित्रांनो, माझ्यासारखा दारुडा मला जगामध्ये सगळ्या जगाने उत्कारलं होतं, झिडकारलं होतं. माझ्या घरच्यांची पण तीच परिस्थिती, बाहेरच्यांची पण तीच परिस्थिती. मी नकोसा झालो होतो मित्रांनो, इतका नकोसा झालो होतो की मी एकुलता एक असताना सुद्धा माझी आई मला म्हणली होती की एकदाचा मर. 4 ते 8 दिवस रडते आणि 9व्या दिवशी तर आम्हाला सुखाने 2 घास खाता येतील. म्हणजे मी इतका मानसिक, वैचारिक, भावनिक, आर्थिक, कौटुंबिक त्रास दिलेला व्यक्ती. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मी इतरांसारखा आणला गेलो कारण का माझं प्रत्येक वेळेचं समर्थन असायचं की मी तितकी दारू पित नाही की जितकी तुम्ही समजताय. पण चित्र उलट होतं मित्रांनो. मी इतकी दारू प्यायचो की मला बोलताच यायचं. या सगळ्या गोष्टी मी सकाळी दारू उतरल्यानंतर मी बोलायचो. बहुतेक वेळेला सगळ्यांना होतो तसा पश्चाताप मलाही झाला की अरे आपलं वाढलंय किंवा आपलं हे गेलंय ते गेलंय. तर आता गेले काय सांगण्यासारखं राहिलंच काय नाही. फक्त बायको तेवढी शिल्लक होती. ती पण तिच्या आई वडिलांचे तिच्यावर असलेले चांगले संस्कार म्हणून. माझं त्याच्यामध्ये असं काय विशेष योगदान नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मी अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आणला गेलो. पण आणल्यानंतर इथं आल्यामुळं, त्या परमेश्वराची कृपा झाल्यामुळे किंवा त्या 2 मेंबरचं जे माझ्याही घरी आले होते त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. त्यातला आज एक या जगामध्ये नाहीये की कदाचित ते जर त्या दिवशी आले नसते तर सुरेंद्र या जगामध्ये नसता. ते त्रिकाल सत्य होतं. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मित्रांनो, मी समस्या घेऊन आलो होतो दारूची. आणि दारू इथं आल्यानंतर सगळ्यांची थांबते तशी माझी थांबली. थांबल्या थांबल्या माझ्या डोक्यामध्ये हेच विचार होते की आता आर्थिक परिस्थिती डबघाईला आली किंवा पूर्णपणे मी जमीनदोस्त झालोय आर्थिक बाबतीत. आता ते लगेच उभं राहायला पाहिजे. त्यासाठी शरीर थोडस जरा व्यवस्थित केलं पाहिजे, मनाची तयारी केली पाहिजे. जे व्यवसाय गेलाय तो कुठतरी, अशा सगळ्या गोष्टी होत्या मित्र, जे कॉमन आहे. आणि मन असं कधी म्हणलंच नाही किंवा मी असं कधी वेगळा हटके विचार केला नाही जो पायऱ्यांच्या माध्यमातून नंतर मला समजलं की मला नक्की काय मान्य करायचं. साधी सोपी गोष्ट आहे मित्रांनो की मला व्यवस्थित दारू पिता येत नाही. याचं समर्थन मी प्रत्येक वेळेला करत होतो की नाही, मी नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवायचो. त्याला पिता येत नाही, तो पडलेला बघा, त्याचं घरदार गेले, त्याला मार लागलाय, त्याचा ऍक्सिडेंट झालाय, अशा वगैरे वगैरे गोष्टी सांगायच्या. म्हणजे मी दुसऱ्याच्या गोष्टी किंवा स्वभाव दोष किंवा दारू पिऊन त्यांच्या आयुष्यामध्ये काय झालं हे सांगण्यासाठी मी पटायचो. पण आपली एजची पहिली पायरी जी सांगते की मला मान्य केलं पाहिजे की मी मद्यशक्ती पुढे हतबल आहे. मद्य नावाची अशी एक ताकद आहे की ते माझ्यापेक्षा मोठी आहे. पण माझ्यापेक्षा असं कोणतरी मोठं आहे हे मानणारा सुरेंद्र नाही. मला नेहमी असं वाटत होतं की या सगळ्या जगाचा करता धरता मीच आहे. देव वगैरे काही संकल्पना नाही.
जरी असली तर माझ्या बाबतीत नाही, माझ्या खाली आहे, माझ्या वर नाही. आणि यामुळे जे आता एक दोन शेअरिंग झाले ते सगळे अनुभव माझ्या आयुष्यात आले. परत परत ती दारूच्या आहारी जायची आणि नवीन एक काहीतरी समर्थन द्यायचे. पण एक दिवस एक वेळ अशी आली मित्रांनो की मला अक्षरशः गुडघेच टेकावे लागले. तिथं मात्र काय झालं माहित नाही, पण मी हात जोडले आणि मनापासून म्हणलं नाही, दारू ही माझी समस्या आहे मी असं नाही म्हणलं, पण मला व्यवस्थित दारू पिता येईल. तर का मी मगाशी सांगितलंय, फक्त मिसेस तेवढी घरी राहिली होती, बाकी सगळं गेलो. ते सांगण्याचं कारण असं की मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसची ज्यावेळेला पहिली मीटिंग केली त्यावेळेला जे गेलं ते सगळं माझ्याकडं. आणि इथं न आल्यामुळं इथल्या बांधवांचं ऍज येट ते मला म्हणाले होते की बाबा इथपर्यंत गेले तर मान्य कर आणि पुढं वाटचाल सुरुवात कर. पण मी वेगळ्या पठडीतला असल्यामुळं स्वतःला फार शहाणा, फार विद्वान, अति अक्कल हुशारी, फाजील आत्मविश्वास अशा काही बऱ्याचशा स्वभावदोषाने घेरला असल्यामुळे मी म्हणले यार तुम्हाला नाही जमलं, मला नक्की जमलं, तर मी तुम्हाला जमवून दाखवतोच. आणि त्यानंतर मी एक 6 महिन्याचा मध्ये डिस्टन्स किंवा पिरियड गेला. 6 महिन्यानंतर तोच वर्ग, तेच बांधव, तोच बेंच, तीच ची मीटिंग होती. पण 6 महिन्यामध्ये सुरेंद्रमध्ये फार चेंजेस झाले. आणि त्यावेळेला मला त्याच बांधवांनी सांगितलं की अरे आता तरी मान्य कर. मित्रांनो माझ्याकडे मान्य म्हणजे दारू पुढे मी हतबल आहे, मद्यशक्ती पुढे मी हतबल आहे हे मानण्याशिवाय माझ्याकडे दुसरा परमेश्वरांनी पर्यायच ठेवला नव्हता. तर त्या सगळ्या क्षेत्रात जी सगळी क्षेत्र मी अभिमानानं सांगायचो माझं ही आहे, ती आहे, ती आहे, ही आहे, पण 6 महिन्यानंतर सांगण्यासारखं काय राहिलं. आणि म्हणून नाईलाज असतो, मनापासून नाही नाईलाज असतो. आता जगायचा तर आहे, मरता येत नाही. इतका भित्र आहे की आत्महत्येचे विचार पण आले तर ते समोर जाऊन तेवढं डेअरिंग नव्हतं. अशा सगळ्यांनी घेरला गेल्यामुळं नाईलाज असतो मान्य केलं. अरे दारू पुढे मी हतबल आहे बाबा, मद्यशक्ती पुढे हतबल आहे. आणि ते हतबलता मग मी हळूहळू हळूहळू जसं मी मिटिंगला यायला लागलो, मिटिंगला येऊन तुमच्यामध्ये रमायला लागलो, त्यानंतर माझी सच्चदिव्य बुद्धी म्हणा, विवेक जागृत झाला की काही म्हणा, त्या परमेश्वरांनी कुठेतरी डोक्यामध्ये विचार घातला की अरे नक्की काय तुला मान्य आहे. कारण का मी आता काहीतरी म्हणजे काही महिने झाले होते, थोडेसे तोंडाला दारूचा वास येत नव्हता, दारू प्यायची तर दारू पुढे हातबल आहे हे मान्य झालं ना. मला व्यवस्थित दारू पिता येत नाही म्हणून मी दारू बंद केली, ते मान्य झालं. पण बाकीचे जे मी चाललो होते माझे व्यवसाय किंवा जे सगळं गेलंय, जे उभं करायला मी काही वर्ष घालवली, ते उभं पूर्ण करण्यासाठी त्यातून गेलेलं सगळं मला वैभव मी मिळवण्यासाठी माझी अशी इच्छा होती की ते लगे इमिजिएटली काही दिवसात किंवा काही तासात मला मिळाले. म्हणजे आपण म्हणतो की चुटकी वाजवल्यासारखी, तसं नव्हतं होत. भले मी दारू पित नव्हतो नंतर, कारण नंतर शेवटचा काळ माझा फार भयानक असल्यामुळे मी दारू प्यायची मी तिकडे नाव नाही घेत, पण नेहमी मी बेचैन असायचो, मी चिडचिड असायचो. ती एखादी गोष्ट नाही घरात घडली किंवा बाहेर नाही घडली तर ती चिडचिड व्हायची. आणि मला जी संतुष्टी पाहिजे असायची, ते मला समाधान पाहिजे असायचं, ते नव्हतं मला मिळत. आणि मग मला एकाने सांगितलं अरे ते असं नसतं बाबा, त्याचं काहीतरी एक हे मध्ये क्रमवार दिलेला आहे, ज्याला आपण 12 पायऱ्या.
त्या 12 पायऱ्या जर तू घेण्याचा प्रयत्न केलास, जरी सुरुवात जरी केली, तरी पण तुझ्या आयुष्यामध्ये काय बदल घडतायत का बघ. आणि मग मी ती शोध घेतला, बघायला लागलो की मी कोणत्या कोणत्या गोष्टी पुढे हातबल आहे. तर मी पहिल्या काळामध्ये म्हणायचो, पहिल्या महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये, 6 महिने मी मध्यशक्ती पुढे हातबल. नंतर मग मी बऱ्याचशा गोष्टी तिथे टाकायला शिकलो की मध्यशक्ती मी काढले, मध्य काढलं, मग मी रागापुढे, येणाऱ्या रागापुढे हातबल आहे, खुनशी पुढे हातबल आहे, असे बरेचसे शब्द निघाले. त्यांनी माझी चिडचिड का होते, त्यांनी एखादी गोष्ट मी नसती बेचैन होतोय, हे मला पहिल्या पायरीने शिकवलं. हातबलता मान्य पाहिजे आणि केलीच पाहिजे, माझ्याकडे पर्याय नाही. आणि ती केल्यामुळे मला मग पुढचं आहे काय, अनमॅनेजेबिलिटी इंग्रजीमध्ये शब्द आहे की मी एखादी गोष्ट माझी ती समज किंवा करण्याची लायकीच नाही. लायकी नसताना पण मी असे मोठमोठी स्वप्न बघितलेली, पण ते कधी सक्सेस नाही झाले. असायची त्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्यातली एकही गोष्ट माझ्याकडे नव्हतं. प्लॅनिंग नव्हतं, एज्युकेशन नव्हतं, प्रॉपर एक्सपिरियन्स नव्हता, किंवा इतरांची मदत घेण्याची माझी तयारी नव्हती. बिग बुक मध्ये नट आहे, नट मी एकटा होतो, सगळे भूमिका मी एकटा बजावला, असं माझ्या आयुष्यामध्ये नाही. आणि मग ते मला ते अस्ताव्यस्तता म्हणजे काय वाटायचं, आर्थिक बाबतीत अस्ताव्यस्त आहे, त्यानंतर शारीरिक बाबतीत मी अस्ताव्यस्त आहे, म्हणजे मला नीट मॅनेज करता आले. ते पहिल्या वेळेला ठीक होत, पण नंतर ज्या वेळेला मी प्रोग्रामकडे बघायनंतर फेसबुकच्या माध्यमातून 8 अस्ताव्यस्त जे लिहिले, मला मी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझ्या आयुष्याची कशी इच्छा आठवत गेली, किंवा मी प्रत्येक वेळेला मागत, आणि मग ती पराभवांची मालिका किंवा ते निराशेचं आयुष्य, वैफल्यग्रस्त, चिंताग्रस्त, पॉवरलेस आहे. पण ते कुठल्याही वाटत. आजही मी सकाळी उठल्यानंतर परमेश्वराला पहिलं हे म्हणतो, त्यावेळेला मी आपली प्रार्थना म्हणतो, दारूच्या पहिल्या घातक घोटापासून मला लांब ठेवण्यासाठी सद्बुद्धी दे. मला लांब ठेव म्हणत नाही, लांब ठेवण्याची सद्बुद्धी. आणि तो फक्त काम करेल या गोष्टीवर माझ्या श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे. तो कृती मलाच करावी लागते. हेही मला इथं त्या पहिल्या पारीमध्ये कळलं की नुसतं मान्यता देऊन उपयोग नाही, नुसतं मान्यता देऊन उपयोग नाही. त्या अस्ताव्यस्तता आणि मान्यता देण्याच्या मध्ये जो छोटासा पडदा आहे, ज्याला आपण एक्सेप्टन्स म्हणतो, स्वीकार, या पहिल्या पायरीमध्ये मी 3 टप्प्यामध्ये पायरी घेतली पहिली. अजूनही करतो मी. नुसतं मी नंदी बैलासारखी मुंडी नाही हलवत आज, हा मान्य आहे, मान्य आहे, नाही. ते मान्य आहे तर साला काम कर. नाही काम केलं तर आज तू दारू नाही पिणार हे पक्क आहे. काय धिंगाणा घातलाय किंवा काय माझी ते परिणाम भोगलेले आहेत मलाही माहित आहे. त्यामुळे तेवढं डेअरिंग नाही माझ्यामध्ये दारू पिण्याचं. पण तो आज नक्की चिडचिडा, असंतुष्ट, बेचैन होणारच आहे, असमाधानी राहणार. का तर का मग माझ्या महत्वाकांक्षा, माझ्या इच्छा, इतरांवर लादलेले सगळे परिणाम, या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून ते माझ्या प्रवृत्ती काय पण नॅचरल इन्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतो, अगदी सोपे आहेत मित्रांनो, आणि ते छोट्या छोट्या गोष्टीतून पूर्ण होतात. पण माझा अट्टहास असा होता की मला नाही, मला सुरक्षितता पाहिजे तर Z+च पाहिजे. मी समाजाच्या दृष्टिकोनातून जर वर यायचं म्हणलं तर सगळ्यांचं लक्ष फोकस त्याकडे पाहिजे. आणि तिसरी जी आहे सेक्सच्या बाबतीत, त्याच्यामध्ये मी पूर्णपणे निर्लज्ज होतो. त्यात
इतका निर्लज्ज होतो की सांगण्यासारखं ठिकाण नाही. कुठेही काही कधी कसंही चालायचं. पण ते चांगल्या वृत्तीने कसं त्या सगळ्या गोष्टी हाताळता येतात ती इथं आल्यानंतर मला कळलं. फक्त मान्य केल्यामुळे की अरे नाही हे असं नाही असं, म्हणजे ते फक्त मान्यता दिल्यामुळं स्वीकार या गोष्टीकडे मी बघायला शिकलो. त्याला आपण एक्सेप्टन्स म्हणतो. माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. तर का मी ते म्हणलं फक्त ते नंदी पाऊस पडेल म्हणणारा, पण ते माझ्यासाठी किती उपकार आहे त्यासाठी मला ते स्वीकारावं लागेल. स्वीकारल्यानंतर पहिला दुसरा फरक आहे अस्ताव्यस्तता. ती कोणकोणत्या क्षेत्रामध्ये आहे. एकीकडे मग ही माझी अस्ताव्यस्तता मी सांगितली, अर्थाची अस्ताव्यस्त आहे, मी ते शारीरिक आहे, मानसिक आहे, हे सगळं कॉमन गोष्टी आहे. आणि एकीकडे बिगबुकची आहे. त्या दोन्ही मध्ये पण कसरत कोणाला चालावं नाहीये. फार फार अवघड गोष्ट आहे मित्रांनो. माझ्या दृष्टिकोनातून अवघड गोष्ट आहे. कारण याच गोष्टी मी नाही मान्य केल्या की या गोष्टीकडे मी बारकाईने नाही बघितलं ना, तर पुढचा कितीही मोठा डॉलर मी उभा केला तर तो नक्की कोसळणार आहे. हे बिगबुकच सांगताय, मी नाही सांगताय. म्हणजे मला माझा पाया भक्कम करायचा असेल तर या गोष्टीवर रोज लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यावर मला रोज लक्ष देण्याची सद्बुद्धी पण देतोय. हे सगळे चमत्कार माझ्या आयुष्यामध्ये कुठून आले? कुठं तर मी तुमच्या वर्गामध्ये येऊन बसायला लागलो, बोलायला लागलो. जी कोणी माझ्या जवळचे आहेत, माझी पत्नी असेल, माझी मुलं असतील, आई वडील असतील, समाजातले, कामातले, त्यांना मी अक्षरशः म्हणजे माणूस म्हणून कधी जगू दिलं नाही. पण आज तेही माणसं, मी त्यांना माणूस समजतो. मी त्यांना विचारायला लागतो, असं असं सोल्युशन नाही देत. पण माझी अस्ताव्यस्तता आहे त्या गोष्टीबद्दल होत असलेली, सुरू असलेली, जी माझ्या चेहऱ्यावरून त्यांना दिसत होती किंवा दिसते आज पण, त्यातून त्यानं मला 100% असं पॉवरफुल सोल्युशन नाही देत. पण माझी ढासळलेली मानसिक स्थिती, आलेलं नैराश्य किंवा उद्या होणाऱ्या परिणामाची चिंता म्हणा किंवा भीती म्हणा, यातून ते मला थोडं थोडं बाहेर काढण्यासाठी प्रत्येक वेळेस कधी तिथे मान्य केलं की या असे एक आपले मेंबर आहे, त्यांच्याकडे जाऊन जर मी माझी समस्या मांडली तर चालू शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं सार आहे जे मला कळालं की मला झुकायला शिकलं पाहिजे. साला झुकेगा नाही मग, हे माझं तत्व होतं. काही हो, मी मोडेन पण वाकणार नाही या जातीतला किंवा या पटडीतला मी. आणि मी कित्येक वेळा मोडलो मित्रांनो, कोसळलो. पण त्या कोसळल्यानंतर कोणाचा उर्मिला उभा राहायचो, चला नाही इसको काय ते दाखवण्यात अशी विश्वास किंवा एक अशी गुर्मी असायची, गुर्मी ज्याला ग्रँडिओसिटी म्हणतो आपण, मोठेपणा. त्या मोठेपणा दाखवण्यामध्ये इतकं होतं ना, नसलेल्या गोष्टी मी उसनवारा आणायचो. बघ माझ्याकडे किती आहे, पण त्याने फायदा होत नव्हता. मनशांती पाहिजे जे आपल्या प्रार्थनेमध्ये आहे. या दिवसातून कमीत कमी 4 वेळा तर मी सहज म्हणतो. अरे नुसत्या म्हणण्याने किती मनशांती मिळते. त्यातल्या सगळ्या गोष्टी जर मी पॉझिटिव्हली करायला लागलो की जी परिस्थिती मी बदलू शकत नाही, मी काय बदलायला चाललो होतो तेच मला मान्य नव्हतं. मी सगळं जगच बदलायला चाललो होतो. पण इट्स नॉट पॉसिबल. मला इथं आल्यानंतर परमेश्वराने अकलीने शिकवलं. केलेल्या परिणामाकडे ज्या वेळेला मी बघितलं, आता विजयभाऊ म्हणले की 4थ्या पायरीने मला दाखवलं की मी किती नागडा आहे. पण मला असं नेहमी वाटायचं नाही, अजून माझं काही गेलं नाही, ते तेवढं त्याचं गेलं. म्हणजे कम्पेअर करायचं ना. हे सांगते कम्पेअर करण्यापेक्षा गेलंय. आणि म्हणून मला त्या गोष्टी पटल्या. नुसत्या पटल्या नाही तर आज मी त्याची फळ चाकतोय बरं का. जे कुटुंब माझं जाण्याच्या तयारीत होतं, ते कुटुंब गेली कित्येक वर्ष झालं माझ्यावर चांगला संसार करताय. आणि याचं सगळं श्रेय त्यांना आहे, माझं काही नाही. आज मी त्यांचं ऐकतोय, हे मला मान्य करावं लागलं मित्रांनो.
माझ्या पुढं पर्याय नव्हता त्यावेळेला आजही नाही. उलट बरं आहे मित्र म्हणतो त्या परमेश्वराचा मी खरंच आभारी आहे की बाबा रे मला त्यांनी एकच गोष्ट दिली की समोर कुठलीही परिस्थिती आली ना हात जोडून तिला खऱ्या परिस्थितीला फेस करण्याची ताकद माझ्यामध्ये नव्हती. मी एवढा भित्रा मी एवढा फळकूट आहे ना की सरळ सगळ्यात पहिल्यांदा प्राणी पाळणारा म्हणजे सुरेंद्र. पण ती परिस्थिती कुठली असो त्यामुळं त्या माझ्यामध्ये नसलेल्या भीत्या मी ते मागून घेतल्या मित्र आल्या माझ्यामध्ये. बऱ्याचशा भीत्या होत्या मित्र, बरीचशी संकट ज्याला मी म्हणतो. पण संकट काय नसतं. प्रॉब्लेम नाही आहे जगामध्ये मित्र. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी एखाद्या समस्येला किंवा मी एखाद्याला संकट म्हणतो प्रॉब्लेम म्हणतो. माझं असं मत आहे की त्याच्याबद्दल माझी डेफिनेशन अशी आहे की मी त्या गोष्टीबद्दल किंवा मला त्या गोष्टीबद्दल असलेलं ज्ञान. तर मला इथून चंद्रला जायचंय उदाहरण घेतलं त्याच्याबद्दल मला ज्ञान नाही म्हणलं की मी प्रॉब्लेम चालू करतो. मला ज्ञानच नाही ना कसं जायचं काय जायचं. ज्याला ज्ञान आहे अशा माणसाकडे मी जर गेलो त्यांना विचारतो तो काय म्हणेल काय नसतं असं जा तसं जा इथं गाडी बदल तिथं ते त्याच्याकडे सगळा तो 2-4 वेळा जाऊन आलेला असं मी त्याने अनुभव जर घेतला असेल तर बेटरच जा. आणि हे मध्ये मला आल्यानंतर या पायऱ्यांच्या माध्यमातून बिगबुकच्या माध्यमातून किंवा 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमातून मला इथं प्रत्येक गोष्ट अनुभवातनं शिकायला मिळाली. माझ्या नशिबाने मला अशी लोक इथं भेटले ए मेंबर भेटले मी त्यांचाही फार आभारी आहे की त्यांनी त्यांच्या अनुभवातनं सांगितले की यार आम्हाला असे अनुभव आले बघ आम्ही मान्य नाही आम्ही पस्तावलोय आम्ही दुःखाच्या खाईत लोटलोय आम्हालाही नैराश्य आलेलं आहे आमची बेचैनी वाढलेली आहे चिडचिडेपण आलेलं आहे वैतागलेला झालेला आहे. मग कर बाबा आम्ही असं केलं. नुसती मान्यता दिल्यामुळे या सगळ्या गोष्टीपासून लगेच म्हणजे माझाही वैयक्तिक एक्सपिरियन्स असा आहे अनुभव मान्यता दिली मी पहिलीच अर्धी पाहिजे की मी मध्यशक्ती पुढे हातुबाला एवढं जरी मी मान्य केलं तरी पण माझ्यामध्ये चमत्कार मला दिसून काय आला की लगे नवीन विचार करण्याचा परमेश्वराने दरवाजा उघडा केला. अरे मान्य केलेस ना दूर राहण्यासाठी काय करता येते बघ माझ्यासाठी चमत्कार आहे. मी तुमच्यामध्ये येऊन बसलो आणि ते सक्सेस झालं. याच्यामध्ये माझं काय नाही त्या परमेश्वराचं सगळं आहे. ते मी आता पुढं मान्य केलं की नाही बाबा मी ग्रँडिओसिटी मध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये जे मी घुसत होतो जात होतो हमेशा तिथून मला त्या परमेश्वराने बाहेर काढला आणि अगदी अलगद बाहेर काढला मित्रांनो. माझ्याबरोबर दारू पिणारे बरेच मित्र माझे किंवा सगळे सोबती जे टेबलला किंवा असे गुत्त्यावर बसायचे त्यातले 80% तर वर गेले आणि परमेश्वराने माझ्या केसालाही धक्का न लावता मला व्यवस्थित चांगलं आयुष्य जगण्यासाठी एक संधी उपलब्ध करून छोटीशीच गोष्ट आयुष्य जे माझ्या स्वभावाच्या विरुद्ध आहे. माझा स्वभाव नाही आहे मित्रांनो तसा. मी एवढा हट्टी मी एवढा घमेंडखोर असे बरेचसे सगळ्याला माहित असते स्वभाव माझ्यात पण आहे. आज पण गेलीत मी असं म्हणणार नाही. आज पण वादावाद होते पण लगे एक सेकंद एक मिनिटात 2 मिनिटात मागं शकतो अरे आपलं काहीतरी चुकतंय आपण चुकीच्या दिशेला आपली वाटचाल चालू आहे. आपल्या दिवसाचं जर म्हणजे आपल्याला पुढचं नियोजन जर चुकीचं करून घ्यायचं नसेल माणूस आणि या सगळ्या गोष्टी आज केल्यामुळे आज दिवस चांगला जातो. पण पहिलं ज्या वेळेला दारू पिताना किंवा ज्या वेळेला दारू मी प्यायच्या अगोदर सुद्धा कित्येक वर्ष या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी असा माझा आटापिटा असायचा आणि मग ते मी ओरबडून घ्यायचो. ते हावऱ्यासारख्या न मिळाल्यामुळे मग ते कसं वेगळेपणा जाणवायचा किंवा मी निर्माण करायचो. मग 12x12 मध्ये 7 पप्प काम करायला काही वेळ लागत नाही.
माझा अहंकार इतका मोठा, स्वतःला मी काहीतरी म्हणजे फाजील आत्मविश्वास, नसलेला आत्मविश्वास मी उसना आणायचो आणि मग मी लोकांना दाखवायचो. पण या गोष्टी फक्त इथं दिसायला लागला त्या बिगबुकच्या माध्यमातून किंवा पहिल्या पायरीच्या माध्यमातून माझ्यामध्ये किती काय कसं कुठं काम करतं हे शोधायला लागलो. आणि एकच गोष्ट केली, त्या परमेश्वरापुढे हात जोडले, मान्य बाबा मी रागीट आहे, मला राग येतो, मी इतरांवर खुन्नस आहे, मला भीती वाटते, माझ्या लैंगिकतेमध्ये प्रॉब्लेम आहे, अजून बरेचसे काही जे स्वभाव दोष आहेत ते भरपूर आहे. नुसतं मान्य केलं की हा ही गोष्ट आहे बाबा. परमेश्वराने लगेच दुसरा विचार घातला, यस एक्सेप्ट करतोयस ना, मान्य करतोय ना, मान्य आहे, तर मग चल विचार कर, त्याच्यापासून अलिप्त राहण्यासाठी तुला काय करता येईल. त्याच्यामुळं दुसरा एक माझा चांगला फायदा झाला इथं, की मी जे दुसऱ्यांवर असं बोट दाखवायचो ना कायम, ते आता बंद केलं. हा असा, तो असा, ती अशी वागली, तिच्यामुळे दारू पिलो जास्त झाली, तिने माझं हे घेतलं, हे झालं, ते झालं, संशय घ्यायचं बंद केलं. तर दुसरे काय वागतात मला घेणं देणं नाही. अगदी माझी मिसेस सुद्धा, माझी मुलं सुद्धा, ते माझं कितपत ऐकतात मला घेणं देणं नाही, सांगणं माझं काम. पुढं खड्डा दिसतोय, खड्डा आहे बाबा, सांगणं माझं काम. खड्ड्यामध्ये उडी मारायचं, मार, पुन्हा नंतर मीच तुला हात देऊन काढणार हे मलाही नाही. या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी आज घेतो. मी आज नाकारत नाही आयुष्यातली कुठलीच गोष्ट, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठलीच गोष्ट नाकारत नाही. माझ्या श्रद्धा आहे, माझा विश्वास आहे की नाही, परमेश्वर माझं कधीच वाईट करत, कधीच नाही. पहिलाही करत नव्हता आणि आजही करत नाही, उद्याही करणार. चला, माझा बघण्याचा ऍटिट्यूड किंवा माझा बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे गलत असेल ना, तर मग माझ्या विचारामध्ये काहीतरी गोंधळ आहे. आणि मग गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये मी स्वतःचं संशोधन कसं करणार, होऊ शकत नाही. स्वतःचं संशोधन मी कधी करेन. अरे संशोधन काहीतरी करायचं हे तर मला मान्य झालं पाहिजे. काय करायचंय बघ, पहिल्या पायरीत लिहिले की काय तुला स्वतःमध्ये शोधायचंय, तेवढं केलं तर बस आहे. फार मोठं काय येतं असं मला कुठं काय महायुद्ध खेळायला जायचं नाही. मी आयुष्याचंच युद्ध एवढं मोठं करून ठेवलं होतं की तर शत्रू पण मीच होतो आणि मित्र पण मीच होतो. दोन्ही बाजूने बाण मीच चालवायचो. त्यामुळे मग दोन्ही बाजूचे बाण मलाच लागणार, मीच जखमी होणार ना. पण मला कधी माझ्या आयुष्याचं गणित कळलंच नाही हो. कारण का मी नेहमी दुसऱ्याच्या चुका काढण्यामध्ये गर्क असल्यामुळं या पहिल्या पायरीच्या आयुष्यामध्ये कसा उपयोग करायचा, फाउंडेशन कसं तयार करायचं, माझ्या स्पॉन्सरनी मला सांगितलं नव्हतं. जोपर्यंत मी केलं नाही तोपर्यंत मग बाकीची बिल्डिंग नाही उभा. फार मोठी काय बिल्डिंग उभा केली असं मी म्हणणार नाही. अजूनही तुमच्यासारखा मी रोज शिकतोय, कारण रोज होतात चुका. सगळं आलबेल चाललंय, टकाटक चाललंय, व्यवस्थित चाललंय, मी बरोबर आहे, 100% ऍक्युरेट आहे असं माझा दावा पण नाही. आणि मी प्रार्थना करतो परमेश्वराला की तसं मला त्यांनी करू पण नाही. का तर मग लगेच असं कुठतरी वर येणार काहीतरी, माझं डोकं विचित्र आहे. म्हणजे मन आणि बुद्धीमध्ये मी फार खेळ करणारा माणूस आहे, फार खेळ केलेली आहे, अजूनही करण्याचा प्रयत्न करतो. साला ऐसा नाही, साला वैसा नाही, ये नाही, वो नाही, चालू असतं डोक्याने. म्हणजे इतका डिनायल पार्ट असताना हा आजाराचा पार्ट जो आहे, ऑब्सेशन कंपल्शन, अरे प्रत्येक गोष्टीत ऑब्सेशन, प्रत्येक गोष्टीत कंपल्शन. ज्यावेळेला मी आढावा घेतला त्यावेळेला माझ्या छोट्या बहिणीला जर माझ्या आईने समजा एखादा पदार्थ दिला तर मला ते खपायचं नाही. अरे छोटी आहे ती माझ्यापेक्षा 5 वर्षांनी. आज माझ्यापेक्षा कर्तृत्वानी ती 100 पावलं, 100 का 1000 पावलं पुढं आहे. तिच्या कर्तृत्वावर ती फार मोठी आहे. पण त्यावेळेलाही खपायचं नाही मी लगे आईला म्हणत, म्हणजे रागवायचो तिला किंवा तिच्या ताटातला हिसकावून घेतलेला मी माणूस आहे. तिचं वय किती, 4-5 वर्षाचं, मी पण 7-8-10 वर्ष. पण त्यावेळेला सुद्धा ही खुन्नस, तर त्यावेळेला सुद्धा मला मान्य नव्हतं की मला डावलून आईला तिथं खायला देते.
म्हणजे हे बघा कुठं म्हणजे कुठं हे आहे. हे काय फक्त मध्यशक्ती पुढेच असं नाहीये. हे मला माझ्या स्पॉन्सरने शिकवलंय की नाही, तो फक्त हे नॉमिनल आहे. हे जे दिसतं की नाही, इथं आल्यानंतर मला कळलं दारू ही काय प्रतिकात्मक आहे. बाकीचं जे काय उकळून काढायचे किंवा तुला जे शोधायचंय ते वेगळं आहे. पण त्यासाठी मला माझी विवेकबुद्धी जागृत ठेवून वागावं लागते. माझी विवेकबुद्धी किंवा माझी बुद्धी, सत्सद विवेकबुद्धी मी नेहमी घाणच ठेवली दारूच्या कुत्त्यावर. दारू पिल्यानंतर, दारू चढल्यानंतर कुठला विवेक आणि कुठली बुद्धी हो. मग उठल्यानंतर पुन्हा अजून कंपल्शन पार्ट असायचा. त्याच्यामुळे पुढची दारू कशी मिळेल एवढाच कार्यक्रम होता. बाकी काही नव्हतं ना माझ्याकडं. त्याच्यामुळं आज त्या परमेश्वराचा खरंच आभारी की बाबा रे, आज कुठंतरी गेलेली बुद्धी, गंज लागलेली बुद्धी आज कुठंतरी चांगली चालायला लागली. 100% नाही आहे मित्रांनो, 100% नाही. तर मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी एवढा गंजलेल्या बुद्धीचा आज पण आहे ना, मला परवाच्या दिवशी भाजी जर आत्ता कोणी विचारली काय खाल्ली, तर मला आजही आठवत नाही. एवढा दारूचा माझ्या बुद्धीवर म्हणा किंवा मनावर झालेला भयंकर परिणाम. मग आज फक्त मान्य केल्यामुळं माझ्या आयुष्यातले कित्येक गंभीर प्रॉब्लेम सॉल्व्ह. भीतीपासून मी हळूहळू कसा लांब जायचं ते पुढे गेल्यानंतर शिकलो. मान्य केलो यार मी भीतीग्रस्त आहे. मला छोट्या छोट्या गोष्टीपासून भीती वाटायची. ही छोटी म्हणजे इतकी छोटी गोष्ट की एखाद्या असं टीव्ही बघता बघता खाली जर अमक्या अमक्याचं निधन म्हणून जर मी पट्टी वाचली का नाही, तर माझा बीपी लगेच धाड 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 वाढायचा. त्याच्यानं माझा कधीच संबंध नव्हता. मी चेहरा बघितला नाही, कधी बघणार पण नाही. तो माझा नातेवाईक पण नाही. मी कुठल्याच गोष्टीमध्ये, बाकीच्या कुठल्याच गोष्टीमध्ये संबंध नाही. फक्त असं अचानक झटकन काहीतरी समोरून गेलंय. आणि मग या अशा अवस्थेमध्ये मी कसं चांगलं जीवन जगू शकतो ना. भले मी सोबर असेल, दारूपासून लांब असेल, त्यासाठी मग मला हे सगळं 12 पायऱ्यांचा कार्यक्रम जे आपण म्हणतो, त्यासाठी मग मला पहिल्या पायरीचं फाउंडेशन असं उभा करावं लागलं. आणि आजही मी त्याच्यावर ठाम आहे. नाही, आज एखादी गोष्ट करायची नाही म्हणलं तर, एखादी गोष्ट करायचीच म्हणलं तर ते मग सगळ्यांच्या विचाराने कशी करता येईल त्याच्यावर मी एकमत घेतो. ही मला मान्य करावं लागलं की माझे निर्णय इतरांवर लादण्यापेक्षा माझ्या जे काही कोणत्याही गोष्टीमध्ये सगळ्यांना सामावून घेण्याचा जर मी योग्य निर्णय घेत असेल आज, तर कमीपणाचं काय. माझा ताठा जिरवायला मला या मान्यतेने फार मदत केली मित्रांनो. माझा अहंकार एवढा दबला गेला या फक्त मान्य करण्यामुळे. मला वाटलं नव्हतं आज जेवढा मी म्हणजे एवढा व्यवस्थित बघतो ना, माझ्या स्वप्नातही मी बघितलं नव्हतं की मी एवढा व्यवस्थित वागू शकतो. हा, मी हे मान्य करतो. अगदी 100% नाही आहे. मला काही तर म्हणतात साधू संत व्हायचं नाही, मला तर चुकून व्हायचं नाही. हा, तिथं तिकडं जर जायला लागलो किंवा गेलो तर मग पुन्हा मला इकडं असं पलीकडून कोसळायला वेळ लागणार. त्या डोक्यामध्ये हवा नाही आहे, किंवा त्या हवेने जे भूत किंवा जे नाचवली होती किंवा मी नाचवत होतो ना, ती आज नाही. साधं सिंपल आहे की व्यवस्थित करता येत असेल तर कर, नाहीतर वाटे जाऊ नको. ते विनाकारण त्याला त्रास देऊ नको किंवा डिवचू नको आणि स्वतःलाही त्रास करून घेऊ नको. इतकं सिंपल जीवन आहे माझं. त्याच्यामुळे मग नैसर्गिक ज्या प्रवृत्ती आहेत किंवा आशा, इच्छा, आकांक्षा आज राहिल्या नाही असं म्हणणार नाही, पण बऱ्याचशा कमी झालेल्या. का आज फरक कळायला लागलाय. डिफरन्स मी समजून घेतो आज तुमच्या माध्यमातून. तुमच्या जेव्हा मी मिटिंगला आज पण जातो कुठेही शांतपणे ऐकतो. ते प्रियांबल कशासाठी आहे त्यातला प्रत्येक शब्द न शब्द मी ऐकण्याचा प्रयत्न करतो. आजही ऐकतो. नाहीतर मी एवढा म्हणजे असा जातीवंत असा प्राणी आहे ना, मी मिटिंगला सुद्धा काय 15 मिनिटं यार ते प्रियांबल वाचतात, तोंडपाठ आहे. काय तुम्ही जाऊन बसायचं 15 मिनिटं, चल जरा उशिरा. मी एवढा निर्लज्जपणाने वागलो याच्याच बाबतीत सांगतो. पण ते मी मान्य केलं त्यार ते मग
एवढं त्या जुन्या आपल्या सभासदांनी एवढे कष्ट घेऊन ते केले तयार त्यासाठी. माझ्या आयुष्यामध्ये त्यांना वाटत होतं म्हणजे माझ्या परिचयाचे नाहीये किंवा नव्हतेही, ते गेले बिचारे, पण त्यांनी या गोष्टी माझं आयुष्य सुरळीत चालावं म्हणून तयार करून ठेवलं. मी त्याला निग्लेक्ट करतोय की 15 मिनिटं प्रियांबल असतं, काय जायचं मिटिंगला, 15 मिनिटांनी जाऊ ना. असं काय माझं घोडं म्हणजे हे होणार आहे, बिघडत काय नाही. एकच दिवशी बिघडल, त्या दिवशी बरोबर काय होईल ते मला माहिती. त्यामुळे शक्यतो मी पहिल्या प्रार्थनेला जाण्याचा प्रयत्न करतो. तेही मी मान्य केलं की नाही, आपलं जाणं कर्तव्य आहे, जायलाच पाहिजे. कारण का माझ्या ज्या अस्ताव्यस्तता आहेत ना, त्या इथूनच सुरू होतात. हे कशाला करायचं, ते अजिबात जमत नाही, तो काय शान आहे का. आजही तेच मी मीटिंग मध्ये शेअरिंग ऐकतो. पहिला मला कंटाळायचा, का आमच्या इथे जेवढे मेंबर होते ते फारच कमी. त्यामुळे नुसता चेहरा बघितला की त्यांनी त्याची हिस्ट्री सांगायच्या अगोदर मी सगळा त्याचा पाडा वाळतून मोकळा व्हायचा. तशी इतरांची पद्धत माझ्या बाबतीत तशीच होती. पण आज त्यातले बरेचसे सभासद तेच शेअरिंग करतात. मी आज शांतपणे ऐकतो. तिथं मीटिंग मध्ये बसून सुद्धा माझी जी चिडचिड व्हायची का नाही, कारण हे काय सांगते, रोज रोज तेच सांगते, अनुभव केवळ ऐकायचं, चिडचिड नाही होत नाही. मी त्याला आहे तसा त्याच्या स्वभाव दोषासहित मी स्वीकारलाय, मान्य केलंय की नाही बाबा हा आहे तसा आहे. मला सुधारायचं असेल तर मला ह्याला मान्यता दिलीच पाहिजे. की हा बदलेल न बदलेल मला माहिती, पण याच्या अनुभवातनं कदाचित मला परमेश्वर सांगतो की साऱ्या तू लोकांचं बघू नकोस, तुझं काय ते बघ, तुझ्या ताटामध्ये काय ते बघ. माझं लक्ष नेहमी लोकांच्या ताटावर. मित्रांनो, त्याचा फायदा मला असा झाला की आयुष्यातली जी गणित माझी 100% नाही 101% चुकलेली गणित आज कुठंतरी बरोबर बसायला. चुकलेली गणित, कारण का वेळ निघून गेल्यानंतर शहाणा झालेला मी व्यक्ती आहे. त्या वयात ज्या गोष्टी जगमान्य लोक करतात त्यावेळेला त्या वयामध्ये मी नाही त्या ठिकाणी डोकं चालवून सगळ्या मुसीबता किंवा सगळे प्रॉब्लेम ओढवून घेतलेला मी आहे. आणि आज मग तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तेवढं कष्ट होत नाही, तेवढी आज कुवत राहिली नाही. वय वाढले त्यामुळे कोणी दरवाजात नोकरीसाठी उभा करत नाही. फार मोठं असं आई वडिलांनी ठेवलंय अशातले काय भाग नाहीये. ते करायचं स्वकर्तृत्वावर करायचं आणि पुन्हा इकडं सगळं व्यवस्थित वागायचं अवघड आहे मित्रांनो. माझ्यासाठी तो 100% अवघड. पण ती ताकद, मान्यता परमेश्वरी देतो, कारण तो सांगतो त्या लढून तर बघ, हेही दिवस जातील. लोक नाही आपल्याकडे. मित्रांनो, दिवस गेले. आज मुलं कधी मोठी झाली मला कळलंही नाही, पण चांगलं चाललंय. आज जे काय माझ्याकडे आहे, पहिलं हजारो रुपये खिशात असला तर मी घराच्या बाहेर पडायचो. मला 4-5 हजार रुपये खिशात लागायचे. आज 5 रुपये असले तर बिंदास घराच्या बाहेर पडतो. परमेश्वराला धन्यवाद देतो की यार 5 तरी आहेत. माझी लायकी आज 5 रुपयापर्यंत आहे. म्हणजे मान्यता दिल्यामुळे मला माझी लायकी कळाली. त्याला तुझ्याच लायकीच द्यायच्या वेळेला दिलं ना मला परमेश्वर. त्याने काय कमी केलं का? नाही. मला ठेवता येत नाही इतकं दिलं त्यांनी. ठेवायला मला जागा कमी पडतील इतकं दिलं. पण माझी बुद्धी कमी पडली की मला ते सांभाळायचं कसं, हँडल कसं करायचं, नाही कधी जमलं. गेलं ते कुठं घालवलं ते सांगायची गरज. नंतर मग मी पुन्हा भावनात्मक आजारी, इकडं ते काय आपलं मेंटली प्रॉब्लेम, तिकडं इमोशनली प्रॉब्लेम, तिकडं मग थॉट प्रॉब्लेम, हे प्रॉब्लेम ते प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम तूच तयार केले बाबा. परमेश्वराने नाही माझ्या आयुष्यामध्ये दिले. परमेश्वराने एक सुंदर आयुष्य दिलं होतं, चांगलं सगळं मस्त मध्ये आपलं सेटल्ड आयुष्य दिलं होतं. फक्त करून मला खायचं होतं. पण मी इमानदारीने करून खाणारा माणूस नाही आहे. त्याच्यातही बेईमानदारी केली, बेईमानदारीचं फळ मला मिळालं. आता मिळालं म्हणून मी काही कुडत बसतो का? नाही. त्याचा माझ्या आयुष्यामध्ये मी आज चांगला उपयोग करतो. साला पाठीमागचे अनुभव मला असे सांगताय की बाबा रे, तू इथं चूक केली, हे परिणाम भोगलेले आज मान्य आहे का तुला?
मान्य आहे म्हणलं की चल पुढं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न कर, सगळ्यांची मदत घेऊन काहीतरी शोधून काढ, किंवा तुला काय जमतंय ते इतरांच्या सहकार्याने कोणी असतील ते. आणि मग इथं माझ्यातले जे काही स्वभाव दोष होते आहेत ते बरेचसे मित्रांनो आज गेले, पण मी म्हणेन काहीची टक्केवारी कमी झाली, काही जर उफाळून वर आले तर लगेच कळतात. अरे बापरे, आपण मी मगाशी म्हटलं चिडचिड होते बरं का. तो एखादी गोष्ट मिळणारी असणारी गोष्ट नाही मिळाली तर बेचैन वाटायला, पण आज नाही बेचैन वाटतो. आजच्या परमेश्वराला सोडून द्यायला शिकलो की या ठीक आहे तुझी इच्छा माझी नाही. सकाळी मी उठल्या उठल्या परमेश्वराला म्हणतो की तुझी इच्छा माझ्या हातून पूर्ण होऊ दे, माझी नाही. माझी इच्छा मला कुठं घेऊन जाणार आहे मी आजपर्यंत अनुभवलंय, बघितलंय. पण ते मला एकट्याला नाही त्रास दिलं, माझ्या बरोबर माझ्या कुटुंबाची जी वाताहत झाली, जी फरफड झाली, ज्याच्यामध्ये त्यांचा कवडी मात्र किंवा कवडीचाही दोष नाही, एक मधला काय लाखावा पॉइंट सुद्धा त्यांचा दोष नव्हता, पण त्यांनी त्याचे परिणाम भोगले, माझ्यासाठी सहन केले. बरं एवढं करून त्यांनी मला आहे तसा स्वीकारला. बघा म्हणजे मला इथं आल्यानंतर अक्कल आली, त्यांनी दारू न पिता यायच्या 12 पायऱ्या ऑटोमॅटिकली केल्या. आणि मला साला माझ्या आयुष्यामध्ये काय 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 घालवून इथं यावं लागलं. बरीच मोठी किंमत मोजलेली आहे मित्रांनो, मी सहजासहजी ए मध्ये नाही आलो. माझ्या आयुष्याचे जवळजवळ 75% मी किंमत मोजलेली आहे तिथं. याची मला मान्यता द्यावी लागेल. नाही बाबा, आता पुन्हा विषयाची परीक्षा घेऊन नाही जमायचं. आज काही त्या खऱ्या परिस्थितीला मला सामोरं जावं लागणार आहे, आणि गेल्याशिवाय तर काही पर्याय आहे का? नाही. किती जरी एखादी गोष्ट होऊ नको म्हणलं तरी होणारच आहे. उदाहरण द्यायचं म्हणलं तर भीतीचं मी देईन, की भीतीला मी नाही सामोरं गेलो तर भीतीने मला इतका भीतीग्रस्त करून ठेवला होता की ते अजून एक भीती काहीतरी यायची. असं काहीतरी वाटलं की भीती अशी निर्माण झाली की मग कुठं छातीत असतं किंवा डाव्या बाजूला हात दुखायला आला की असं वाटत आता अटॅक येतोय का, मरतोय का, जगतोय का. म्हणजे अशा अनामिक गोष्टींना माझ्या आयुष्यामध्ये जे काही थारा मी दिला होता तो केवळ आणि केवळ दोनच गोष्टी, की हातबल आहे. हातबलच्या अगोदर ते मला मान्य करावं लागलं की मी हातबल आहे, आणि मग त्यातून माझ्या आयुष्यामधली फक्त अस्ताव्यस्तता, काय बिघडलं माझं आयुष्य किंवा माझं जीवन कसं अनबॅलन्स करून मी घेतलं, झालं म्हणणार नाही, मी करून घेतलं ते मला दिसायला लागलं. आणि मग मी एक 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 गोष्टीवर कुठेतरी हळूहळू काम करायला लागलो मित्र. त्याचा मला आजही फायदा होतो. दुसऱ्याला किती होतो माहित नाही, पण मी आज दुःखी कष्टी अजिबात नाही. आहे ते क्षण आनंदात जगण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या काळामध्ये आनंद, समाधान, सुख या गोष्टी मी विसरून गेलो. आनंद कशाला म्हणायचं, सुख कशाला म्हणायचं, समाधान कशाला म्हणायचं मला माहित नव्हतं. मला एका मेंबरने सांगितलं, तू जी गोष्ट करतोस वैयक्तिक करायला लागला तर त्यातून तुला आनंद मिळतो. तू जर नुसता विचार केला की तुझ्या घरच्यांसाठी की तुझ्या समूहासाठी जर तू करण्याचा नुसता विचार जरी केलास तरी त्यातून तुला सुख मिळेल. आणि प्रत्यक्षात जर ती तशी त्यांच्या बाबतीत जर ती गोष्ट केलीस आणि त्यांच्या बाबतीत जर ते सक्सेस नाही, नुसती तू केलीस, त्यांच्या चेहऱ्यावर जे तुला दिसला, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, ते तुझं समाधान असेल. म्हणजे किती सिंपल गोष्ट सांगितली यार. म्हणजे सहज बोलता बोलता एका मेंबरशी चर्चा करताना सहज त्याच्या तोंडून निघालं मित्रांनो. मला या तिन्ही गोष्टीची व्याख्या माहित नव्हती, एवढी साधी सिंपल आहे. मी आनंद म्हणजे असं काहीतरी मोठा किंवा सुख किंवा समाधान असं काहीतरी मोठं मी शोधायचो, तेही मला मान्य नव्हतं. मला असं काहीतरी ब्रॉडवे पाहिजे होतं, भव्य दिव्य. नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. आणि मग मी तर माझ्या आयुष्यात त्यालाही मान्यता दिली. अशा सगळ्या गोष्टी की आज करताना लाजिरवानापणा नाही वाटत मित्रांनो. आज असं छाती ठोकपणे करतो की यार, का त्याच्यामध्ये असं 19-20 काही नसतं मित्रांनो. त्याला आपल्यामध्ये निस्वार्थ भावनेने किंवा निस्वार्थ हेतूने म्हणतात. आपल्यामध्ये छान शब्द आहे. ते केवळ मान्यता दिल्यामुळं नाही, अरे मान्यता दिल्यामुळं माझ्यामध्ये खरं बोलण्याची पण ताकद आहे.
की नाही हे मी करतोय ही इथपर्यंत खरं आहे. बाकीचं तुमचं तुम्ही ठरवा. तुमची मदत किती द्यायची मला त्यावर हे नाही. त्याच्यामुळं आयुष्याची जी चुकलेली गणित आहेत मित्रांनो, त्याच कुठंतरी नक्की 100% म्हणत नाही हा, बरोबर चपखल बसली असा माझा दावा नाही. पण चुकलेली गणित आज कुठंतरी सावरण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ मिळतेच. त्याच्यावर माझ्या घरचेही मला साथ देत आहेत. आज आता मी बोलतोय, मी माझ्या घरापासून 250 किलोमीटर लांब आहे. मीटिंग चालू व्हायच्या अगोदर मी घरी फोन केला की असं एक ऑनलाईन मीटिंग मध्ये मला डिस्टर्ब करू नका, मीटिंग संपल्यानंतर मी फोन करतो. हे करतो मी मित्रांनो. कारण का मला माहित आहे या मीटिंग मधून मला काय मिळणार आहे. मी स्पीकर आहे म्हणून असं म्हणत नाही. मी काय ऑनलाईन मीटिंगला रोज कुठं ना कुठं हजर असतो. त्यातून मला काय मिळणार आहे, पण ते माझ्या आयुष्यातली किमया हे मलाच माहित आहे. त्यांनी केलेली जादू मला माहिती आहे. मग मी मान्यता का माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक का त्याला करू नये, हा प्रश्न मी रोज विचारतो स्वतःला. लॉकडाऊन मध्ये तर खरंच मी त्या लॉकडाऊनचा धन्यवाद, मी त्या कोरोनाचा धन्यवाद देतो. 2 वर्षात मला इतका कार्यक्रम ऐकायला मिळाला, इतक्या स्पीकरकडनं इतक्या पायऱ्या रोड्या इतक्या मला ऐकायला मिळाल्या मित्रांनो, की एवढं जर मी नॉलेज गोळा करायचं म्हणलं असतं ना, तर एक जन्म मला कमी पडला असता आणि एक जन्मातली माझी सगळी संपत्ती खर्च केली असती तरी मिळालं नसतं. केवळ मी लॉकडाऊन लागल्यानंतर मनाशी ठरवलं की नाही, मान्यता दिली तर आहे की नाही, आपल्याला मीटिंगची गरज आहे बॉस, ऑनलाईन मीटिंग केल्या पाहिजे. आणि मित्रांनो मी करत होतो, त्याचा फायदा मला चांगला झाला. म्हणजे इथं माझं नुकसान फक्त ऍडमिट केल्यामुळं म्हणा, मान्यता दिल्यामुळं म्हणा, हतबलता मान्य केल्यामुळं म्हणा, त्यानंतर पुढे झालेली अस्ताव्यस्तता किती किती प्रचंड प्रमाणात झाली आहे मला डोळ्यांनी मी बघितली. एवढ्या साध्या गोष्टी केल्यामुळं आज माझं जीवन चांगलं चाललंय. त्याच्यावर माझं शिक्काम होतं. काय मी मगाशी सांगितलं, आज 5 रुपये दिल्यानंतर किती वाटत नाही. आज कोणत्याही गोष्टीतून पळून जात नाही मित्रांनो, कोणत्याही गोष्टीतून त्या परमेश्वराकडं आज ताकद बघतो सकाळी, तो देतो. मी त्याला किती खरा उतरतो, किती 100% प्लॅनिंग हे करतो माहित नाही, पण योजना आखतो, त्याप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यासाठी त्या परमेश्वराकडे मी मागतो. यस, मी हातबल आहे बाबा या गोष्टीवर, तर मला या गोष्टी व्यवस्थित करण्याची ताकद दे. तो देतो मित्रांनो. हे माझे वैयक्तिक अनुभव होते. तर माझ्या यातून जर बोलण्यातून काही चुकीचं गेलं असलं तर मी सगळ्यांची माफी मागतो. तुम्ही सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी. धन्यवाद मित्रांनो.